श्री भगवान मुंगसाजी माऊलीची जी अनेक वचनं प्रसिद्ध आहेत त्यामधील एक वचन त्यांचं असं आहे की पंढरपूरचा विठोबा तुम्हीच. आणि म्हणजे हे वचन खऱ्या अर्थाने सार्थ ठरवलं या माऊलीने. आज केवळ फक्त धामणगाव देव या गावावर नव्हे तरी पंचक्रोशीतील तमाम भक्तांवर आज माऊलीच्या रूपाने पाठराखण होते ती समस्त भक्तजनांची. असं म्हटलं होतं की श्री भोपाळजी आणि साखराबाई यांची आई तुळजाभवानीवर अढळ अशी श्रद्धा होती आणि याच श्रद्धेतून आई भवानीनं प्रसन्न होऊन त्यांना वर दिला होता की तुझ्या मुलाच्या पोटी जो पुत्र होईल अर्थात तुला जो नातू होईल त्यामध्ये श्री भगवान विष्णूंचा अर्थातच पंढरपूरचा विठ्ठल देखील त्यात आला त्याचा अंश असेल. आणि मंडळी त्यानंतर विक्रमजी आणि गामाई यांना एक सुंदर पुत्ररत्न झालं अर्थात तुळजाळजी असं नाव ठेवण्यात आलं. मात्र खऱ्या अर्थानं देवत्वाची अनेक रूपं लहानपणापासून त्यांच्यात दिसत होती. अर्थात त्या काळात लोकांना कळली नाही कारण जनसामान्यांना कळणं ही फार पलीकडची गोष्ट होती. आणि आज खऱ्या अर्थाने या तमाम पंचक्रोशीतील या मातीतला खरा राजा खरा सुपुत्र अर्थातच शेतकरी राजा बळीराजा. पण अलीकडच्या काळात ज्या बळीराजाची आई माऊली मुंगसाजीवर अढळ अशी श्रद्धा आहे तो बळीराजा काहीसा त्रस्त आहे चिंतित आहे तो निसर्गाच्या अवकृपेमुळे निसर्गाच्या कोपामुळे. पण आज या क्षणाला असं सांगावं असं वाटतं की त्या काळात विक्रमजींनी स्वतःची होती नव्हती तेवढी सगळी जमीन दान केली होती या शेतकऱ्यांना. आणि या गोष्टीकडे एकदा जोरात टाळ्या व्हायला पाहिजेत कारण त्या काळात एवढं मोठं भूदान करणे फार मोठी गोष्ट होती स्वतःकडे काहीही न ठेवता. आणि आज नेमकी हीच परंपरा आज या ठिकाणी चालवत आहेत ते आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व नामदार मंत्री महोदय संजयजी राठोड साहेब. आज खऱ्या अर्थाने इथल्या कष्टकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे काही कार्य संजय भाऊंनी केले त्याला तोड नाही आहे. आज इथे जवळजवळ नाही म्हटलं तरी दरवर्षी 25,000 ते 50,000 भाविक या ठिकाणी येतात आणि त्यांची अतिशय सुंदर अशी सुविधा त्यांना उपलब्ध करून देत आहेत ते नामदार संजय राठोड साहेब यांचे सर्व कार्यकर्ते. एकदा जोराडाळ्या या गोष्टीकरता व्हायला पाहिजेत मंडळी. आणि खरं तर असा शेतकरी राजा जरी चिंतित असला त्रस्त असला प्रसंगी नैराश्यपोटी आत्महत्या करीत असला तरी त्याने आपला स्वाभिमान मात्र सोडलेला नाही आहे. अशाच एका शेतकऱ्याच्या स्वाभिमानाची गोष्ट तुम्हाला सांगतो. एका छोट्या खेड्यातील म्हणजे आपल्या आज धामणगाव जरी तीर्थक्षेत्र असेल तरी एक छोटं खेड आहे पराग भाऊ. या छोट्या खेड्यातील एका शेतकऱ्या तरुण मुलगा मोठ्या शहरात मोठ्या कॉलेजमध्ये उच्च शिक्षणाकरता केला. कॉलेजचा पहिला दिवस बरं का. सरांचं वर्गात आगमन झालं. कोण कुठला नाव काय गाव काय वडील काय करतात ओळख परेड सुरू झाली. शहर मोठं होतं. कुणाचे वडील डॉक्टर इंजिनियर कुणाचे वडील वकील प्रोफेसर. माझा नंबर आला मी उठून मारलं म्हटलं सर माझे वडील शेतकरी आहेत. सगळा वर्ग हसायला लागला. मला राग आला. मी म्हटलं सर मी नाही म्हणत यांचा धंदा छोटा आहे. मी शेतकरी आहे सर मी नाही म्हणत यांचा धंदा छोटा आहे पण खरंच सांगतो सर माझा बाप या सगळ्यांपेक्षा मोठा आहे. अरे रात्रंदिवस काबाड कष्ट करून तो राबतो. अरे रात्रंदिवस काबाड कष्ट करून तो राबतो ना म्हणून तुम्ही आम्ही दिसतो. पाऊस येईल नाही येईल माहीत नसताना पाऊस येईल नाही येईल माहीत नसताना मातीमध्ये काळीच पेरतो. खरं सांगतो सर माझा बाप माती संग जुगार खेळतो. जुगार अरे जुगार जिंकण्यासाठी सगळेच खेळतात. जुगार जिंकण्यासाठी सगळेच खेळतात पण माझा बाप तुम्हाला आम्हाला जगवण्यासाठी खेळतो. म्हणून सांगतो सर माझा बाप या सगळ्यांपेक्षा मोठा ठरतो. माझा बाप या सगळ्यांपेक्षा मोठा ठरतो. वीज थै थै नाचते ढग ढोल वाजवितो ढोल वाजवितो ढग ढोल वाजवितो. काळ्या मातीत मातीत त्रिफळ चालते
ती पण चालते, ती पण चालते. सरीवर सरी येती माती नाती धुती होते, कस्तुरीच्या सुवासान भूल जीवाला पडते. राहुती पण हानतो मैना वाटुली पाहते. ती पण चालते, ती पण चालते. वीज थैथय नाचते, ढग ढोल वाजवितो, ढोल वाजवितो, ढग ढोल वाजवितो. ती पण चालते, ती पण चालते. ती पण चालते, ती पण चालते. भलगरी दादा भलगरी, भलगरी दादा भलगरी, भलगरी दादा भलगरी, भलगरी दादा भलगरी. हो 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 गेला वळीव निघून आला मिरग फिरून, गेला वळीव निघून आला मिरग फिरून. कुऱ्या चालल्या रानात, हो 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 कुऱ्या चालल्या रानात. सुरू झाली पेरण, सुरू झाली पेरण, सुरू झाली पेरण. भलगरी दादा रे गड्या भलगरी दादा, भलगरी दादा रे गड्या भलगरी दादा. पुऱ्या चालल्या रानात सुरू झाली पेरण, पुऱ्या चालल्या रानात सुरू झाली पेरण. अलख निरंजन जय राजबाबा. मन येतया भरून, सर येता ढगातून, मन येतया भरून, सर येता ढगातून. माती उधळीते गंध अंगी मनावा धरून, माती उधळीते गंध अंगी मनावा धरून. तुझा भाळ भरला, तुझा भाळ भरल देवा सावळ्य मेघान. तुझा भाळ भरल देवा सावळ्य मेघान. पुऱ्या चालल्या रानात, हो 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 पुऱ्या चालल्या रानात. सुरू झाली पेरण, सुरू झाली पेरण, सुरू झाली पेरण. भलगरी दादा रे गड्या भलगरी दादा, भलगरी दादा रे गड्या भलगरी दादा. पुऱ्या चालल्या रानात सुरू झाली पेरण, पुऱ्या चालल्या रानात सुरू झाली पेरण. भलरी भलरी भलरी, भलरी भलरी भलरी, भलरी भलरी भलरी, भलरी भलरी भलरी. हे 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 माझ्या शेतात पेरण, मोठ्या पवळ्याचं बेन. माझ्या शेतात पेरण, मोठ्या पवळ्याचं बेन. वाट फिरवती खोंड जणू दडवीती सोन. वाट फिरवती खोंड जणू दडवीती सोन. राशी येतील राशी येतील खळ्यात धान्य मळूया खंडीन.
काशीतील खळ्यात धान्य मळूया खंडीन पुढे चालल्या रानात हो 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 पुढे चालल्या रानात सुरू झाली पेरण सुरू झाली पेरण सुरू झाली पेरण बलगरी दादा रे गड्या बलगरी दादा बलगरी दादा रे गड्या बलगरी दादा पुढे चालल्या रानात सुरू झाली पेरण पुढे चालल्या रानात माझ्या घरच्या